आणि आता आपल्या चर्चेकडे वळूया। सध्या आरक्षण म्हटलं की प्रत्येकाच्या विचारात पहिल्यांदा मराठा आणि ओबीसी समाज येतोय, कारण मराठ्यांनी नुकताच त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी लढा उभारला, त्यांना हवं तसं आरक्षण मिळवलं। त्यानंतर ओबीसी समाजाने या नव्या आरक्षणाच्या विरोधात अस्तित्वाची लढाई उभी केली आहे। या सगळ्यात आता इतर समाजातून सुद्धा आवाज समोर यायला लागले। त्यातलाच एक म्हणजे बंजारा समाज। या बंजारा समाजाने आज आपल्या आरक्षणाच्या दाव्यासाठी आंदोलन केलं। बंजारा समाजाच्या दाव्यानुसार जर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू होतं तर बंजारा समाजाला सुद्धा ते लागू झालं पाहिजे आणि या गॅझेटनुसार बंजारा समाज एसटी प्रवर्गात आला पाहिजे। त्यांच्या या मागणीला साहजिकच आदिवासी बांधवांकडून विरोध होणार, कारण आपल्या वाट्याचं आरक्षण बंजारा समाज वाटून घेईल अशी भीती त्यांना वाटते। तिकडे धनगर समाजाच्या आरक्षणाचं घोंगडं अजूनही भिजत आहे। या आरक्षणाच्या मागण्यांमुळे एक प्रकारची ही खिचडी झाली आणि त्यामुळे राज्यात सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आलंय। थोडक्यात काय तर आरक्षणाचा लढा हा सामाजिक तिढा निर्माण करतोय का? या सगळ्याला जबाबदार कुणाला धरायचं? एकमेकांच्या आरक्षणाला विरोध करणारे समाज याला जबाबदार आहेत का? आरक्षणाच्या प्रश्नाकडे सरकारचं संवेदनशील लक्ष नाहीये का? हा सामाजिक लढा, हा आरक्षणाचा लढा हा सामाजिक तिढा बनण्यासाठी राजकीय किनार आहे का? या सगळ्याच प्रश्नांचा आज आपल्याला उहापोह करायचा आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत नवनाथ वाघमारे, जे ओबीसी समाजाचे नेते आहेत। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे पाटील आपल्यासोबत आहेत। डॉक्टर अशोक पवार आहेत, जे बंजारा समाजाचे अभ्यासक आहेत। बंजारा समाजासह विविध समाजांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे। सुरुवात करण्यापूर्वी मला फक्त एक सांगायचं आहे की समाजाच्या भावना आणि आपल्या चर्चेचा डेकोरम लक्षात घेऊन कृपया कुणीही कुणावरही वैयक्तिक टीका करू नये। आपण आपल्या चर्चेकडे वळूया। मी सुरुवातीला डॉक्टर अशोक पवार यांच्याकडे जाते। आज बंजारा समाजाने निदर्शने केलेली आहेत, विषय ताजा आहे, आपल्याला समजून घेतला पाहिजे। डॉक्टर अशोक पवार, बंजारा समाज ज्या धर्तीवर हे आरक्षणाची मागणी करते तसं आरक्षण त्यांना मिळू शकतं का? हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी करते। खरं तर नम्रताजी धन्यवाद। तुम्ही माझा परिचय करून देत असताना सांगितलं की बंजारा अभ्यासक, केवळ मी बंजारा अभ्यासक नाही किंवा स्वर्णिम बंजारा इतिहासाचे 20 खंडाचंच लेखन केलं नाही, तर नोमॅड्सवर माझे अनेक ग्रंथ आहेत। तुम्ही जो प्रश्न केला तो फार प्रासंगिक आहे आणि महत्त्वाचा आहे। या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने एकदा नाही दोनदा यशवंतराव आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना केंद्राकडे या संदर्भात शिफारस केलेलीच होती आणि ती चौकटीत केलेली होती। आणि एवढंच नाही तर मला हे सांगायला आवडेल, सगळ्या अभ्यासकांच्या समोर अत्यंत जबाबदारीने मला सांगायला आवडेल की खरं तर जरांगे पाटलाचं आम्ही धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे की या निमित्तानं हा विषय त्यांनी ऐरणीवर आणला आणि खऱ्या अर्थानं जो ओरिजिनल ट्राईब्स आहे त्यामध्ये केवळ बंजारा एक जात नाही तर जाती ते अनेक जातीचा तो एक समूह आहे। आणि त्यामुळं देशामध्ये 6 राज्यामध्ये एससी आणि 7 राज्यामध्ये एसटी मध्ये ऑलरेडी हा प्रवर्ग मोडला गेलेला आहे। त्यांचं इन्क्लुजन झालेलं आहे आणि त्या सवलती घेतात। त्यामुळं अत्यंत आपण जबाबदारीनं सामाजिक भान ठेवून या ठिकाणी म्हणायला पाहिजे की बंजारा समाज हा प्रामुख्यानं कॉन्स्टिट्युशनल सेफगार्डसाठी हा डिझर्व करतो आणि त्या संदर्भामध्ये शासनाने जर शिफारस केली तर हा ओरिजिनल ट्राईब जो आहे तो समाजापुढे तो तक्ता येईल आणि राष्ट्राच्या विकासामध्ये त्याचं मोठं मोलाचं योगदान असेल, याबद्दल मला शंका बाळगण्याचं काही कारण नाही। महत्त्वाचं आता हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा जो विषय आलेला आहे, तर केवळ हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळं हे आरक्षण मिळणार आहे किंवा मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल। त्याचं कारण असं आहे की बंजारा समाज हा केवळ हैदराबाद गॅजेट पुरता मर्यादित नाही आहे, तर देशातील बहुतांशी राज्यामध्ये तो ऑलरेडी इन्क्लुडेड असल्यामुळं केवळ आता जर ही डिलिमिटेशन उठत असेल किंवा राज्याची परिसीमा जर उठत असेल तर त्या परिप्रेक्ष्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे उचललेलं पाऊल आहे, जरांगे पाटलांनी जे काही उचललेलं पाऊल आहे ते बंजारा समाजासाठी फार उपकारक आहे। आणि जर हे आरक्षण लागू झालं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रापुरता का असेना जरांगे पाटील हे त्याचे जनक ठरतील याबद्दल मला शंका बाळगण्याचं काही कारण नाही। पण म्हणजे डॉक्टर पवार थोडंसं थांबवतोय, आय एम सॉरी, एक छोटीशी शंका जी या अनुषंगाने उपस्थित होते ती म्हणजे की हैदराबाद गॅझेट लागू करण्यालाच अनेक लोक आव्हान देतात। त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही समाजाला आरक्षण देताना अशा प्रकारे गॅझेटचा दाखला घेऊ शकत नाही। इथपासूनच आक्षेपाला सुरुवात होतीये।
नाही, खरं तर गॅजेटची मर्यादा आपण समजून घेतली पाहिजे. ज्यावेळेस भाषावर प्रांतरचना झाली आणि त्या राज्यांनी केंद्राकडे शिफारस करत असताना कुठलं तरी गॅजेटच्या परिसीमेमध्ये आरक्षणाची मागणी करणं म्हणजे साक्षात त्या समाजाची किंबहुना फसवणूक तर आपण करत नाहीये. याबाबत देखील आम्ही सामाजिक पुढाऱ्यांनी आणि नेत्यांनी आणि विविध अभ्यासकांनी या संदर्भामध्ये भान आणि जाण ठेवायला पाहिजे. म्हणून गॅजेट ही जी संकल्पना आहे, विशेषतः हैदराबाद गॅजेट जी आहे, तर हैदराबाद संस्थानामध्ये अनेक डिस्ट्रिक्ट येतात. आता तुम्हाला कल्पना असेल, मला सांगायला या ठिकाणी आवडेल की त्यावेळेस 1872-81 पासनं 1931 पर्यंत आपण जनगणनेचा सगळा जर आढावा घेतला, खरं तर त्याच्यावर माझा एक ग्रंथ येतोय आणि त्या गॅजेटमध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज जर आपण पॉप्युलेशन जर आपण काढली तर त्या डिस्ट्रिक्ट वाईज पॉप्युलेशनमध्ये अनेक अभ्यासकांनी, अगदी गियर्सन पासून थॉमस कोएर्ट असेल किंवा अनेक अभ्यासकांनी, हिरालाल थ्रस्टन असेल, गेल आमिओटच्या बाबतीमध्ये मराठा कुणबीच्या संदर्भामध्ये अभ्यासकांना त्या संदर्भामध्ये आमचे मराठा नेते त्याच्यावर बोलतील. परंतु खऱ्या अर्थानं केवळ गॅजेट आणि केवळ हैदराबाद गॅजेट लागू झाल्यामुळं त्यांना आरक्षण मिळेल आणि त्या चौकटीत मिळेल याबद्दल मला थोडीशी शंका आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ते जर दुरुस्त होऊन जर आलं आणि मराठा समाजाला हैदराबाद संस्थानाच्या परिक्षेत्रामध्ये मोडणारे वेगळे जे जिल्हे आहेत त्या संदर्भात त्यांना काही मराठवाड्यातील लोकांना जर संधी मिळाली तर त्याचं आम्ही सगळ्या समाज बांधवांनी स्वागतच करायला हरकत नसेल असं मला वाटतं. ठीक आहे. मी गंगाधर काळकोटे पाटील यांच्याकडे जाते. डॉक्टर पवार यांचा अतिशय सखोल अभ्यास आहे या सगळ्यावरती आणि ते असं म्हणतात की फक्त गॅझेटच्या धर्तीवरती हे आरक्षण टिकणं अवघड दिसते. मला वाटतं तुमच्या समाजातून सुद्धा असे आवाज अनेक उठत आहेत. सांगायला या ठिकाणी आवडेल एक अभ्यासक म्हणून की निजाम काळाच्या ज्या नोंदी आहेत तर बंजारा समाजामध्ये मी डिस्ट्रिक्ट वाईज त्याचं जे पॉप्युलेशन काढलेलं आहे तर त्या संदर्भामध्ये 1901 मध्ये मराठवाडा जिल्ह्याची जी लोकसंख्या आहे, मराठा कुणबी आणि बंजारा समाजाची तुलनात्मक मी अभ्यास केलेला आहे ग्रंथामध्ये. तर औरंगाबाद आणि जालना यामध्ये 2,57,000 एवढी जी लोकसंख्या आहे मराठा कुणबीची, तर बंजारा समाजाची 8,900 एवढी लोकसंख्या आपल्याला दिसते आणि एकूण लोकसंख्या 7,30,380 एवढी दिसून येते. परभणी जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2,69,800. डॉक्टर पवार, आपल्याला इन डिटेल एवढ्या आकडेवारीमध्ये गेलो तर आपल्याकडनं मुद्दे सुटून जातील. एकूण लोकसंख्या 6,00,000 एवढ्या आकडेवारीत आपण गेलं तर आपल्याला मुद्दे सुटून जाऊ शकतात. जिल्ह्याचं जर आपण पाहिलं तर बंजारा समाजाची लोकसंख्या त्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये, काहीतरी ऑडिओचा ग्लिच असू शकतो. गंगाधर काळकोटे पाटील, गॅझेटियर फक्त हैदराबाद गॅझेटियर लागू झालं तरी हे आरक्षण मिळेल या विश्वासात, या संभ्रमात राहू नये असं हे अभ्यासक आपल्याला सांगतात. नक्की त्यांचा अभ्यास येत आहे, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर विचार करू. पण आम्ही फक्त गॅझेटवरच आरक्षण मागतोय असं नाही ताई. गॅझेट मधल्या काही नोंदी आहेत, शिंदे समितीने बाकी अजून महसुली पुरावे काही गोळा केलेले आहेत, आमचे खासरा पत्र असतील, मंदिर आहेत, देवस्थान आहेत, तिथल्या नोंदी आहेत, अनेक पुराभिलेख आहेत, अनेक रजिस्ट्री ऑफिस मधले दस्तावेज आहेत, भूमी अभिलेख कार्यालयातले दस्तावेज आहेत, या आणि अनेक जे असे काही वेगवेगळे पुरातन काळातले जे काही गॅझेट उपलब्ध आहेत, जे काही दस्तावेज, त्या सगळ्यामध्ये मराठा आणि कुणबी एक असल्याच्या नोंदी आहेत. आणि त्याच्या आधारे ठीक आहे, गॅझेटच्या मर्यादा येत असतील तर त्याच्या आधारे करा ना, मराठा आणि कुणबी एक असल्याचं जे आर काढा. हे सरकारला आम्ही ते पण मागणी केलेली. 2 महिने त्यासाठी वेळ घेतला आहे. तिथं जे विखे पाटील साहेब आणि त्यांची सगळे समितीचे मंत्री महोदय आलते त्याच्यामुळं ठीक आहे. गॅझेटमध्ये आकडेवारी दिलेली नुसती, इंडिव्हिज्युअल प्रमाणपत्र काढताना काही अडचणी येतात असं तज्ञांचं मत आहे. त्याच्यावर अनेक लोकांनी टीका टिप्पणी केलेली आहे. परंतु मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचंय, शासनाने GR च्या नंतर प्रशिक्षण घेतलंय. आज गावागावात काही प्रशिक्षण होत आहेत, त्याच्यात अत्यंत सुटसुटीत माहिती दिली ताई. त्याच्यामुळं मला वाटतं जे काही अभ्यासकांचे काही मतभेद किंवा त्यांचे गैरसमज असतील ते दूर होतील या अनुषंगाने. आणि जर काळकुटे पाटील, माझा ह्याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की आज मराठा समाजाने हैदराबाद गॅझेट किंवा सातारा गॅझेट, औंध गॅझेट या सगळ्याचा रेफरन्स घेतला. उद्या आणखीन आज बंजारा समाज पुढे आलेला आहे. बंजारा समाज म्हणते की मराठा समाजाला जर हैदराबाद गॅझेट लागू होतं तर आम्हाला का नाही. उद्या आणखीन कुठला तरी समाज त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांच्या डेटानुसार येईल की त्यांना गॅझेट लागू होतं तर आम्हाला का नाही. मुद्दा असा आहे की प्रत्येक वेळेला जर गॅझेटचे रेफरन्स जर घेत गेले तर हे आरक्षण संपूर्णपणे रिशफलच होऊन जाईल. तशी अपेक्षा आहे का या ठिकाणी? नाही, तशी अपेक्षा नाही. पण ताई, ज्याच्या नोंदी असतील,
जे पात्र असतील त्या आरक्षणात जायला त्याला त्या आरक्षणात पाठवलं पाहिजे आणि ज्या कोण आरक्षणामुळे आता त्या पुढे गेल्यात, ज्या ठीक आहे. मागासलेपणापासून पुढे निघल्यात जाते त्या बाहेरही काढल्या पाहिजे, असं पुनर्मूल्यांकन आरक्षणाचं होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक तटस्थ समिती नेमणं गरजेचं आहे. बरं. ज्या जाती पुढारलेल्या आहेत आरक्षण घेऊन आतापर्यंत 50-60 वर्षात स्वातंत्र्यानंतर त्यांना बाहेर काढलं पाहिजे ना. मग परत ज्या परत या आता मागास गोष्टीमध्ये आहेत, परत त्यांना या त्यात समावेश गोष्टीमध्ये केलं आपलं पाहिजे. आपण आरक्षणाची मूळ संकल्पनेपासूनच दूर जातोय ना. आरक्षण हे काही गरिबी हटवण्याचं धोरण नव्हतं. आरक्षण हे रिप्रेझेंटेशनसाठी होतं. प्रत्येकाला तिथे वाव मिळाला पाहिजे आपलं नेतृत्व, आपल्या समाजाचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी. आरक्षणाच्या मूळ संकल्पनेलाच धोका लागेल अशाने. नाही, बरोबर आहे ताई, पण दर 10 वर्षांनी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत लिहून ठेवलंय, दर 10 वर्षांनी आरक्षणाचं त्या मूल्यांकन करायचं सांगितलेलं आहे. जर एखादी जात त्यात प्रगत असेल तर तिला बाहेर काढलं जावं आणि दुसरी जात त्यात समाविष्ट करावी ज्या कोणी मागास असतील त्या, असं सर्कल सांगितलेलं आहे घटनेमध्ये. तसं नोंद आहे. त्याच्यामुळं ज्या जाती कायमस्वरूपी कुणी मागास राहू शकत नाही किंवा कायमस्वरूपी कुणी प्रगती असू शकत नाही, परिस्थितीनुसार सामाजिक शैक्षणिक मागासले पण येतं किंवा कालांतरानं सामाजिक शैक्षणिक मागासले पण दूरही होऊ शकतं, ठीक आहे. असं बाबासाहेबांनी घटनेत सांगितलंय. मुद्दा लक्षात आला तुमचा. ठीक आहे. नवनाथ वाघमारे, संपूर्ण आतापर्यंत जी चर्चा झाली, ओबीसी समाज या सगळ्याकडे कसं बघतोय? म्हणजे आता 2-3 समाज या सगळ्या गोंधळामध्ये मागणी एक करायला लागतात की त्यांना मिळतं तर आम्हाला का नाही, आमचं घेऊन त्यांना कशाला, त्यांचं नको, आमच्यावर धोका येईल. ही फक्त ओबीसी आणि मराठा मधला वाद होत नाहीये, आता ही इतर समाज सुद्धा पुढे येत आहेत आणि असे वाद निर्माण होऊ शकतात. खरं तर मॅडम, हाय गॅजेटियरवर कुणालाही आरक्षण देता येत नाही आणि गॅजेटियरवर द्यायचं म्हटलं ना तर आता बंजारा समाज येतो त्यामध्ये एसटी मध्ये, त्यानंतर वंजारी समाज सुद्धा येतोय, धनगर समाज सुद्धा एसटी मध्ये आरक्षण द्यावं लागणार आहे. कारण की राज्य सरकारने हे कुठेतरी गॅजेटियरच्या माध्यमातून जी आर काढलाय हा चुकीचा आहे आणि दिशाभूल करून समाजात भांडण लावणारा, वाद निर्माण करणारा गॅजेटियरचा अध्यादेश आहे. आणि खरं तर सरकारने आता काय केले, फक्त वाद लावून द्यायचे आणि याच्यात काही होणार नाही. आणि हा गॅजेटियरचा अध्यादेश जी आर न्यायालयात, उच्च न्यायालयात टिकणार नाही, ते तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. कारण की कुठलंही आरक्षण देताना गॅजेटियरचा संबंध आहे, तुम्हाला तिथं आयोग नेमावा लागतो, त्या आयोगाने तुम्हाला मागास ठरवावं लागतं आणि आयोगाने मागास ठरवल्याच्या नंतर तुम्ही राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या मागास असले पाहिजे तरच तुम्हाला आरक्षण देता येईल. आणि याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं म्हटलं तर मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मध्ये जे त्यांच्यामध्ये गरिबीचं प्रमाण म्हणते सगळे, तर ठीक आहे ना, गरिबी म्हटलं की तुम्हाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण लागतंय, तर तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये 10% 8% तुम्ही घेताय. आणि आता एससीबीसी सुद्धा राज्य सरकारने दिलंय, ते सुद्धा 10% आहे. परंतु ओबीसी मध्ये यायचं म्हटलं, कुणबी प्रमाणपत्र काढायचे म्हटलं तर तुम्ही सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मागास पाहिजे. परंतु राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागास असू शकत नाही. कारण की या राज्यामध्ये 29-30 मुख्यमंत्र्यांपैकी 22-23 मुख्यमंत्री मराठा समाजात झालेत. आज आमदार कुणाचे जास्त आहेत, खासदार कुणाचे जास्त आहेत, साखर कारखाने कुणाचे, दूध डेऱ्या, सूतगिरण्या, शिक्षण संस्था, पूर्ण मराठा समाजाला आपण मागास कोणीही म्हणू शकत नाही. ठीक आहे, बंजारा समाज आता एसटी मधून आरक्षण मागतो गॅजेटियरच्या माध्यमातून. बंजारा समाज रिअल फॅक्ट मध्ये मागास आहे. बंजारा समाज वाड्या वस्तीवर ऊसतोडी करणारा बंजारा समाज आहे, बंजारा समाज. परंतु मला वाटत नाही की गॅजेटियरच्या माध्यमातून बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण राज्य सरकार देईल, कारण की हे राज्य सरकारच्या हातात नाही. राज्य सरकारने हेच आरक्षणाचं गाजर आता मराठा समाजाला दिलं, हेच टिकणार नाही. उच्च न्यायालयात ते गाजर मोडले जाईल आणि आरक्षणाचं जे त्यांनी उगं कुठेतरी बंपक दाखवलेलं आहे की राज्य सरकार सुद्धा अडचणीत येणार. आणि मराठा समाजाचे ज्यांनी वल्गना केल्यात, आता मनोज जरांगे पाटील असतील, त्यांनी सांगितलंय. खरं तर मनोज जरांगे पाटला सुद्धा राज्य सरकारने दिशाभूल केली आणि ओबीसीची सुद्धा फसवणूक केली. म्हणजे दोघांचे वाद लावून देण्याचं आणि दोघांच्या वादामध्ये सरकार याची स्वतःची पोळी भाजण्याचा असा प्रकार आहे. परंतु उच्च न्यायालयात हे टिकणार नाही आणि पुन्हा मग मनोज जरांगे पाटील यांच्या त्याच्या राज्य सरकारमध्ये वाद निर्माण होईल. पुन्हा मग कुणाच तरी ओबीसी जवळ किंवा मराठा जवळ, असं राज्य सरकारचं धोरण आहे. राज्य सरकारला कुणालाही आरक्षण द्यायचं नाही. ज्यांना दिलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून ओबीसीना मिळालंय ते आरक्षण, त्याच्यामध्ये कुणाची घुसखोरी करता येणार नाही. आणि खरं तर जे पाठीमागं 58-59 लाख नोंदी निघल्यात, याची सुद्धा श्वेतपत्रिका काढा म्हणून कालच पंकजाताई मुंडे यांनी मागणी केली आणि आम्ही सुद्धा वारंवार करणार आहोत. त्याची जर श्वेतपत्रिका काढली ना तर त्यामध्ये सुद्धा अनेक बोगस कुणबी प्रमाणपत्र काढलेले तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याच्यापैकी 58-59 लाखापैकी 2-5 लाख फक्त व्हॅलिड होतील, नाही तर पूर्ण हे कुणबी प्रमाणपत्र रद्द होतील. कारण की मराठा समाजाला कुणबी म्हणता येणार नाही. आणि कुणबी, मॅडम, कुणबी असा विषय
की कुणबी ही जात नाही, कुणबी हा व्यवसाय. कुठल्या तरी साली कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयाने सांगितलं होतं की कुणबी जात नव्हे, ती व्यवसाय आहे. त्यामुळे कुणबी जर म्हटलं तर माळ्यात कुणबी आहे, जैनमध्ये कुणबी आहे, मारवाडीमध्ये कुणबी आहे, ब्राह्मणामध्ये कुणबी आहे. मग आता सगळ्यांनाच ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं लागेल. जर तुम्ही हैदराबाद गॅजेट त्यानुसार कुणबी म्हणून जर तुम्हाला आरक्षण द्यायचं म्हटलं तर मग ब्राह्मणाला तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल ओबीसी मधून, जैन समाजाला द्यावं लागेल, मारवाडी समाजाला द्यावं लागेल, माळी कुणबी माळी आहे, कुणबी तिरी आहे, कुणबी सुतार आहे, असे फार गोंधळे. कुणबी हा शब्द खरं तर कुणबी म्हणून ही राज्य सरकारने फसवायला, मागणारे सुद्धा चुकीचे मागतात. त्यांनी त्यांच्यासाठी वेगळं आरक्षण शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठा समाजाच्या नेत्यांनी मागितलं पाहिजे आणि मराठा समाजाची सुद्धा दिशाभूल केली नाही पाहिजे. मराठा समाजाच्या तरुणांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नाही, परंतु राज्यातील सर्वच मराठा प्रस्थापित नेत्यांनी जाती जातीत भांडण लावून ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हा पूर्ण षडयंत्र केलंय. आणि खरं तर यांनी काय होणार नाही, परंतु आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही प्रमाणपत्र व्हॅलिड झाले याचा फटका ओबीसींना काही प्रमाणात बसेल, परंतु काही दिवसात याला उच्च न्यायालयात दाद मागितल्याच्या नंतर नक्कीच हे पूर्ण रद्द होतील आणि याचं पुन्हा दूध का दूध पाणी का पाणी झाल्याशिवाय लढाईनंतर काय होतं हे बघावं लागेल. डॉक्टर अशोक पवार, माझा या सगळ्यामध्ये एक प्रश्न तुम्हाला असा आहे की मराठा आरक्षणाचा GR निघाला, मराठा विरुद्ध ओबीसी समोर उभे टाकले, बंजारा समाजाने एसटी मधून मागणी केली, बंजारा विरुद्ध आदिवासी असं चित्र निर्माण होऊ शकते, धनगर समाज म्हणतोय आम्हाला एसटी मध्ये घ्या, धनगर विरुद्ध आदिवासी असं चित्र उभं राहतंय. मुळात ह्या आरक्षणासाठी सरकार जी काही पावलं उचलतंय त्यासाठी अभ्यास कमी पडतोय की सरकारची संवेदनशीलता कमी आहे की सरकारमध्ये जे कोणी बसलेले असतात, आत्ताचे असू दे किंवा यापूर्वीचे असू दे, त्यांना फक्त आणि फक्त याचा राजकीय विचार यामधला हवाय, बाकी त्यांचं कशाशी काही घेणं देणं नाही असं वाटतं. तुमचा अभ्यास काय सांगतो? नाही, मला असं वाटतं की मागील 3 दशकापासून मी जे काही यावर संशोधन केलेलं आहे याच्यामध्ये महाराष्ट्र ही शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे आणि सामाजिक सौहार्द टिकून ठेवणं आपली नैतिक जबाबदारी आहे. आपली लोकशाहीमध्ये ती चौकट आहे. म्हणून खऱ्या अर्थानं कोणी एकमेकाच्या विरोधात उभा टाकण्याचं काही कारण नाही. प्रत्येक समाज संवैधानिक चौकटीमध्ये आपला अधिकार सांगू शकतो, मागू शकतो. ज्याप्रमाणे मराठा समाज, कुणबी समाज तो मागतोय त्या चौकटीला ते पात्र ठरत असतील, कारण संविधानाची एक चौकट तयार आहे. एक राज्य मागासवर्ग आहे, राष्ट्रीय मागासवर्ग आहे. या चौकटीमध्येच आम्हाला आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे या चौकटीमध्ये जर आरक्षण मिळणार असेल आणि त्या चौकटीमध्ये आपण मागणी जर करत असू, ते डिझर्व करत असू तरच मिळणार आहे. नाहीतर अनेक वेळेस असे प्रयोग झाले देशामध्ये की अनेक समाजाला आरक्षण देऊन देखील ते काढून घेण्यात आलेलं. मी मागणीबद्दल आक्षेप घेत नाहीये, पण त्या मागणीला सरकार ज्या पद्धतीने रिस्पॉन्स देतंय त्याच्यावरती माझा प्रश्न आहे. नाही, सरकार तर सरकार असते आणि सरकारांना सगळ्या समाज घटकाला घेऊन चालावं लागतं. त्यामुळं ती जी चौकट आहे की शासनाने सांगितलं आणि आरक्षण दिलं असं होत नाही. कारण त्या संदर्भामधले स्टॅट्युटरी प्रोव्हिजन, एक चौकट जी आहे, ड्यू प्रोसेस जी आहे, त्या ड्यू प्रोसेस मधूनच तुम्हाला जावं लागेल. त्यामुळे ड्यू प्रोसेस टाळून कोणीतरी सरकार हे आरक्षण देऊ शकतं किंवा सरकारला हा देण्याचा अधिकार आहे आता असं नाहीये. कारण सुप्रीम कोर्टाने, हायकोर्टाने याचे अनेक त्याचे सायटेशन्स आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्हाला या चौकटीमध्ये जाऊन पाहावं लागेल. आता बंजारा समाजाचं जर मला सांगायचं असेल तर 1 नेशन 1 सब कॅटेगरायझेशन, आमचे नेते म्हणतात की 1 नेशन 1 कॅटेगरायझेशन नाही, असं नाहीये. काही राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि काही राज्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये मिळतात, नंबर 1. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या आदिवासी बांधवांना मला या ठिकाणी सांगायला आवडेल की आदिवासी बांधव हे तर दुर्गम डोंगराळ भागामध्ये राहणारे आहेत, ते आदिमच आहेत, पण बंजारा देखील आदिम जमात आहे. आणि ही आदिम जमात जर असेल आणि पॉप्युलेशन प्रपोर्शनमध्ये त्यांचं रिझर्वेशन जर मिळत असेल तर आदिवासी बांधवांच्या चौकटीमध्ये त्यांच्या पॉप्युलेशन प्रपोर्शनला धक्का न लावता त्याचं सब कॅटेगरायझेशन करून आम्हाला महाराष्ट्रामध्ये जे काही 11% विमुक्त जाती भटक्या जमातीला मिळतं त्याच्यामधल्या ज्या क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट आहेत, म्हणजे या देशामध्ये ब्रिटिश आणि जगामध्ये ज्या कोणत्या जमातीला ट्राईब्स ही टर्म्स पहिल्यांदा यूज केली असेल तर त्यामध्ये बंजारा आणि तसम 163 जाती येतात. कोणी 200, 250 वगैरे म्हणतात.
परंतु बंजारा समाजामध्येच केवळ बंजारा एक जात नाही, ते बंजारामध्ये 46 प्रकारच्या उपजाती उपजाती आहेत. त्यामुळे ही फार मोठी लोकसंख्या असं मानण्याचं कारण नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो काही बंजारा समाज आहे किंवा क्रिमिनल ट्राईब्स ऍक्टमध्ये जो काही समाज आहे, पहिला मध्ये जे 11% रिझर्वेशन आहे, याच्यातलं काढून याच प्रपोर्शन मध्ये केंद्रानं त्यांना जर रिझर्वेशन आपण दिलं तर आदिवासी बांधवाच्याही आरक्षणाला, संवैधानिक अधिकाराला या ठिकाणी बाधा पोहोचणार नाही. मला एक उदाहरण द्यायला या ठिकाणी आवडेल मला, की कर्नाटक आणि आंध्र तेलंगणाची लोकसंख्या वाढली. त्यानंतर पॉप्युलेशन प्रपोर्शन मध्ये त्यांनी 2011चा सेन्ससचा आधार घेऊन मागणी केली आणि ती मागणी पुढे पॉप्युलेशन प्रपोर्शन मध्ये सस्टेन झाली. आदिवासी बांधवाच्या आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या बांधवाच्या त्या प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता आमचं पॉप्युलेशन प्रपोर्शनचं ड्यू मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून पुनर्पाहणी करून जेवढी पॉप्युलेशन त्याला पात्र ठरेल त्या पॉप्युलेशन प्रपोर्शन मध्ये त्यांना संवैधानिक आरक्षण दिलं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती असेल की प्लॅनिंग कमिशन मधून आपल्याला कुठलीच तरतूद येत नाही. पूर्वी नाईक साहेब आणि त्यावेळेस होते त्यावेळेस केंद्रातून काही प्लॅनिंग कमिशन मधून काही तरतूद यायची, परंतु ती आता बंद झालेली आहे. त्यामुळे स्टॅट्युटरी प्रोव्हिजन, नोमॅड्स टू द स्टॅट्युटरी प्रोव्हिजन नावाचा मी एक ग्रंथच लिहिलेला आहे इदाती कमिशनसाठी, आणि त्या ग्रंथामध्ये देखील मी हे नमूद केलेलं आहे अभ्यासपूर्ण पद्धतीनं. आणि 2015 मध्ये हे मी नोमॅड्स टू द स्टॅट्युटरी टेप गार्ड म्हणतो. केवळ बंजारा समाज नाही तर क्रिमिनल ट्राईब्स ज्याचा अभ्यास होणं गरजेचं असतं. काळकुटेजी, माझ्याकडे अगदी शेवटची 2 मिनिटात मला तुमच्या दोघांचे, तुम्ही आणि नवनाथ वाघमारे दोघांची मला प्रतिक्रिया घ्यायची. सरकार या अभ्यासामध्ये कमी पडतंय म्हणून हे सगळे वाद निर्माण होतात असं वाटतं? नाही, सरकार कमी पडत नाही. सरकार मागण्या केल्यानंतर कायदेशीर कारवाई करून सरकार सगळ्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करतंय. परंतु जाणून बुजून मराठा समाजाला काय द्यायचं म्हणलं की ओबीसीचे नेते कोर्टात जातात. मराठा समाज कधीच म्हणला नाही ओबीसीच्या या किंवा इतर जातीला कुठल्याला काही देऊ नका. हे आजपर्यंत मनोज दादा किंवा आम्ही कुणी 2 वर्षात नाही किंवा आतापर्यंत स्वातंत्र्यात कधीच म्हणलो नाही. उलट मराठा समाज हा मोठा भाऊ आहे. त्याच्यामुळे सगळ्या बाकीच्या या राज्यातल्या देशातल्या सगळ्या जे छोटे भाऊ आहेत त्या सगळ्याला त्यांचं जे हक्काचं मी तुम्हाला वेगळा वेळ देते, त्यांचं म्हणणं ऐकूया. आपण ओव्हरलॅप करूया नको. मुद्दे कोणाचेही कळत नाहीत. काळकुटेजी, मुद्दा पूर्ण करा थोडक्यात. ही त्या आमची मागणी आहे. आम्ही कधीही म्हणत नाहीत की कुणाला काही देऊ नका, परंतु जाणून बुजून काही लोक मराठा समाजाचं आरक्षण 50% वरचं दिलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्यावेळेसही काही कोर्टात, सुप्रीम कोर्टात ते लोकांनी घालवलं. आता 10% दिलंय. जर तुम्ही आमचं आरक्षण चॅलेंज केलं तर आम्ही तुमचं आरक्षण चॅलेंज करू, अशा प्रतिक्रिया दोन्ही बाजूकडनं आलेल्या आहेत. नवनाथ वाघमारेजी, माझा हाच प्रश्न होता की सरकारचा अभ्यास कमी पडतो या सगळ्यामध्ये म्हणून या जातीमध्ये भांडणं लागतात? नाही, सरकारचा अभ्यास नाही, सरकार जाणीवपूर्वक करत असायला पाहिजे. दोन्ही समाजाला झुंजवत ठेवायचं, परंतु मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नसताना जाणीवपूर्वक मराठा समाजाचे नेते राजकीय आरक्षणच का मागतायत याच्या मागचं षडयंत्र सगळ्यांनी तपासलं पाहिजे. कारण मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला कुठल्याही ओबीसी नेत्यांनी विरोध केला नाही. आम्ही पण विरोध करत नाही, आम्ही शुभेच्छा देतोय. परंतु फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या 56,000 जागा यांच्या डोळ्यासमोर दिसतात आणि याला त्या 56,000 जागेवर ओबीसीचे प्रतिनिधी गेले नाही पाहिजे म्हणून जरांगे पाटलांना समोर करून यांनी सगळं हे वातावरण निर्माण केलं. यामध्ये शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, त्या सर्वच नेत्याचं मोठं षडयंत्र आहे. कारण की यांना जिल्हा म्हणजे ओबीसी मधील ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक हे सभागृहात यांना चालत नाही. यांना ते यांच्या पोटात दुखण्याचं काम सुरू होतं. यांना ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपून टाकायचंय. ओबीसी राजकारणात आल्याला आवडत नाही कारण यांचा राजकारणाचा तुम्ही जो दावा करता हा सगळा अभ्यासाचा मुद्दा आहे. हा सगळा अभ्यासाचा मुद्दा आहे. मात्र जाता जाता एकच सांगावं असं वाटतं की आरक्षण, या आरक्षणाची मूळ संकल्पना आपण लक्षात घेतली पाहिजे. आरक्षणाची मागणी कुणीही करू शकतो. त्या समाजाला जर खरोखरच गरज असेल आरक्षणाची तर सरकारने बेलाशक ते द्यावं. पण आरक्षण, जसं सांगितलेलं होतं काही अभ्यासकांनी, की आरक्षण हा गरिबी हटाव प्रोग्राम नाही. आरक्षण हा प्रत्येक समाजाला तिथे रिप्रेझेंटेशन मिळावं, राजकीय क्षेत्रामध्ये, शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, आणि त्या समाजाला वर काढण्यासाठी त्या समाजाचे योद्धे तयार व्हावे, हे आरक्षणाचा मूळ हेतू आहे. त्या हेतूपासून आपण दूर चाललोय का? मग त्यासाठी जबाबदार कोण आहे? ह्या सगळ्याच्या प्रश्नांना सुद्धा ऍड्रेस करणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचा आभार. आजची चर्चा आपण इथेच थांबवतोय.